Praise the Lord. Let us pray. प्रार्थना करूया. What is important is our heart. आणि कुठल्या गोष्टी महत्त्वाची आहे तो आहे आपलं हृदय. Your heart is the soil. आणि तुमच्या हृदय तो भूमी आहे. If your heart is not right, जर तुमच्या हृदय बरोबर नाही the word of God, having all the potential, cannot work in you. आणि देवाचे वचन जरी त्याच्यामध्ये सर्व क्षमता आहे तरी देवाचे वचन तुमच्यामध्ये काम करू शकत This नाही. is very, very important. आणि ही खूप खूप महत्त्वाची आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. You have provided all the blessings तुम्ही सर्व आशीर्वाद उपलब्ध केले आहे by grace, कृपाच्या द्वारे. and you are wrapped up in the word. आणि तुम्ही हे सर्व वचनात गुंडाळून ठेवले आहे. Thank you, Father, in the word of God. धन्यवाद पिता देवाच्या वचनामध्ये. Father, we prepare our hearts to receive thy word पिता आम्ही आमच्या हृदयाची तयारी करतो तुझ्या वचनाचा स्वीकार करण्यासाठी, so that your word brings forth a harvest. जेणेकरून तुझ्या वचन एक हंगाम घेऊन येणार. Thank you, Father. धन्यवाद We पिता. resist the devil आम्ही शैतानाचा विरोध करतो in Jesus' name. येशूच्या नावात. We don't partake of the darkness आम्ही अंधकारामध्ये सहभागी होत नाही in Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Thank you, Father. धन्यवाद पिता. Yeah, kindly be seated. तुम्ही बसू शकता. Praise the Lord. हालेलुया. You know, I told you last time, मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितले, though this pandemic is gone, जरी ही महामारी निघून गेली आहे but the fear still remains or lingers in many people's heart. तरी ही भीती अनेक लोकांच्या हृदयामध्ये आहे किंवा ही भीती अनेक लोकांच्या हृदयामध्ये अडथळा घालत आहे. Which must leave. आणि हे निघून गेले पाहिजे. We must not keep it. आपण हे भीती ठेवू नये. That's what hinders us. आणि हीच गोष्टी आपल्याला अडथळा घालतो. It hinders our faith, आपल्या विश्वासामध्ये अडथळा घालतो. and we know how faith is so important आणि आपल्याला माहिती आहे की विश्वास किती महत्त्वाची आहे. to bring in any blessings from God. देवापासून कुठलाही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी You need to grow in the word, तुम्ही वचनात वाढले पाहिजे. in the knowledge of God, देवाच्या वचनाच्या ज्ञानात so वाढले that we are पाहिजे, blessed. जेणेकरून आम्ही आशीर्वादित होऊ शकतो. Amen. आमेन. Okay. Today I'm going to teach you, आज मी तुम्हाला शिकवणार आहे. though we can continue this message, जरी आपण हा संदेश पुढे चालू ठेवू शकत आहे, all God's provision देवाच्या सर्व जी सोय आहे, उपलब्धी आहे, is in the word. ती फक्त वचनामध्येच आहे. Remember this. आणि हे गोष्टी लक्षात This is ठेवा. very important. ही खूप महत्त्वाची आहे. The only reason you could suffer आणि एकच कारणामुळे तुम्ही दुःख सोसू शकत आहे, because you're not allowing the word to be sown in your life. कारण तुम्ही वचनाला तुमच्या जीवनामध्ये पेरणी करण्यासाठी तुम्ही परवानगी देत नाही. That's what the Bible says. म्हणून शास्त्र म्हणत My आहे, people perish or die or suffer for the lack of knowledge. माझ्या लोकांचा नाश होत आहे किंवा ते मरत आहे किंवा त्यांना दुःख सोसत आहे कारण त्यांच्यामध्ये ज्ञानाची कमतरता आहे म्हणून. Of God's word. देवाच्या वचनाविषयी. So this is very important. म्हणून ही खूप महत्त्वाची आहे. You know, when you see someone suffering, जेव्हा तुम्ही पाहताय की कोणी दुःख सोसत आहे, never blame God. देवावर दोष लावू नका Why is this happening? की हे गोष्टी का Why घडत that is आहेत happening? आणि तो गोष्टी का घडतो, Why this person is sick? हा व्यक्ती का आजारी Why is आहे he dying? आणि तो का मरत आहे, Where is God? देव कुठे आहे, Why God is not doing anything? देव काय काय करत नाही. These are all wrong questions you're asking. आणि हे सर्व चुकीचा प्रश्न तुम्ही देवाकडे विचारत आहात. God is not against mankind. देव मनुष्य जातीच्या विरुद्ध नाही, He is for mankind. देव मनुष्य He जातीसाठी is आहे for us. आणि देव आपल्यासाठी आहे. Amen. आमेन. He loves us. आणि देव आपल्यावर प्रीती करतो. Though He loves us, जरी देव आपल्यावर प्रीती that करतो doesn't mean automatically everything will become all right. आणि जरी देव आपल्यावर प्रीती करत आहे हे दाखवत नाही की प्रत्येक गोष्टी नीट होणार असं नाही. Even in good health, He loves you. आणि चांगल्या तब्येतीमध्ये देखील देव तुमच्यावर प्रीती करतो. Even in bad health, He loves you. आणि जर तुमची स्थिती वाईट आहे, तब्येत वाईट आहे, तरी देव तुमच्यावर प्रीती करतो. But His love cannot bring healing. पण त्याची जी प्रीती आहे तुम्हाला आरोग्य देऊ शकत नाही. His love brought grace, आणि त्याच्या प्रीतीने कृपा आणले by which came healing. आणि ज्याच्याद्वारे आरोग्य आली. But grace requires faith. पण कृपेला विश्वासाची गरज आहे. Amen. आमेन. If God blesses or takes people to heaven because of His love, जर देव लोकांना स्वर्गात घेऊन जात आहे फक्त त्याच्या प्रीतीमुळे, then the whole world must go to heaven मग पूर्ण जे जग आहे स्वर्गातच गेले पाहिजे. because He loves the whole world. कारण देव संपूर्ण जगावर प्रीती करतो. Amen.
But Amen. we know many are not going to heaven. पण आपल्याला माहिती आहे अनेक लोक स्वर्गात जात नाही. Does that mean he doesn't love them? आणि ह्याचा अर्थ आहे की देव त्यांच्यावर प्रीती करत नाही? No. नाही, He असं नाही. loves them. देव त्यांच्यावर प्रीती करतो, See, but his love cannot stop anyone going to hell. पण त्याची प्रीती कुणाला नरकापासून जाण्यापासून थांबवू शकत नाही. Amen. आमेन. His love cannot stop people going to hell. आणि त्याची प्रीती लोकांना नरकात जाण्यासाठी बंद करू शकत नाही. His love is powerful. आणि त्याची प्रीती सामर्थ्यशाली It's आहे. his love that brought grace. आणि त्याच्या प्रीतीमुळे कृपा आली. But grace sees for faith. पण कृपा जो आहे विश्वासासाठी बघतो. Then the Bible says in Ephesians 2:8-9, आणि एफेसीकरास 2:8 मध्ये शास्त्र by म्हणत नाही का grace you are saved. कृपेने तुमच्या तारण झाली That's आहे. what God is saying आणि असंच देव म्हणत आहे from his side. त्याच्या बाजूने. By grace all are saved. आणि कृपेने सर्वांच्या तारण होतो. But individually you are saved through faith. पण वैयक्तिकरित्या तुम्ही तुमच्या विश्वासाने तारण मिळवले आहे. Amen. आमेन. According to God, आणि देवानुसार he has provided everything by grace. त्यांनी सर्व गोष्टी उपलब्ध केल्या आहे कृपाच्या द्वारे. It's your faith आणि that saves you. आणि हा तुमचा विश्वासच आहे जो तुमच्या तारण करतो. Faith is a choice. आणि विश्वास एक निवड आहे. You choose to accept it or reject it. आणि तुम्ही निवड करत आहे की तुम्ही विश्वासाचा स्वीकार करणार किंवा नाकार So करणार. don't say, नहीं प्रभु बहुत प्रेम करता है, इसके लिए मुझे आरोग्य देगा. प्रभु तू प्रेम नहीं करता क्या? तू प्रेम करता, तू ऐसा क्यों करता? See, these are all wrong statements. आणि हे सर्व चुकीचे वाक्य आहे. Because you don't know the word. कारण तुम्हाला वचन माहिती So नाही. today I want to teach you, म्हणून आज मला तुम्हाला शिकवायचं all आहे. God's provision सर्व देवाची जी पुरवठा आहे is wrapped up in the word. ती वचनात गुंडाळून ठेवलेली आहे. Quote for the word. वचनासाठी तुम्ही जा. Amen. आमेन. This is very important. आणि ही खूप महत्वाची आहे. All the blessings सर्व जी आशीर्वाद आहे are wrapped up in the word. ते वचनात गुंडाळून ठेवलेली आहे. Like a seed has all the potential जसं एक बी मध्ये सर्व क्षमता आहे, ताकद आहे. for a big tree, आणि एक मोठा झाडासाठी, leaves, पानांसाठी, branches, फांटींसाठी fruit. आणि फळासाठी. Everything is there. आणि प्रत्येक गोष्टी त्या बी मध्ये आहे. Everything is there. आणि प्रत्येक गोष्टी त्या बी मध्ये आहे. It's a miracle. आणि हे एक चमत्कार Such a आहे. small seed. आणि इतकं छोटासा बी It looks lifeless, आणि ती निर्जीव दिसतो, but it has all the potential. पण त्याच्यामध्ये सर्व क्षमता आहे. It has life. त्याच्यामध्ये जीवन आहे. Amen. आमेन. Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. But it needs the soil. पण त्या बीला माती पाहिजे. That is who we are. आणि तसंच आम्ही आहे. That is who you आणि are. तसंच तुम्ही आहात. You don't give your heart. जर तुम्ही तुमच्या हृदय किंवा माती दिले नाही, You don't give your soil. जर तुम्ही तुमच्या माती दिले नाही, God will not work in your life. मग देव तुमच्या जीवनामध्ये काम करणार You नाही. are restricting God. तुम्ही देवाला प्रतिबंध घालतात. When the word of God is ready जेव्हा देवाचे वचन तयार आहे to open up the blessings in your life, आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये उलगडीस but you करण्यासाठी, won't allow it to be sown. पण तुम्ही त्या बीला तुमच्या हृदयामध्ये पेरण्याची परवानगी देत नाही. Amen. आमेन. तुम्हारा परवानगी के बगैर प्रभु का बीज तुम्हारे हृदय में नहीं आ सकता. Amen. Amen. See, you are very important. आणि तुम्ही खूप महत्वाचे आहात. We are responsible. आम्ही जबाबदार आहे. God cannot forcefully do it in your life. आणि देव ही गोष्टी बलजबरीने तुमच्या जीवनामध्ये करू शकत नाही. Amen. आमेन. So if anyone says, I don't know why I'm sick, आणि जर कोणी म्हणत आहे की मला माहिती नाही मी का I'm आजारी going आहे to church, आणि मी मंडळीत जातो, I'm doing this, I'm doing that. मी हे करतो तो करतो, So what do you mean to say? मग तुमचा काय अर्थ It's आहे? God's fault? ही काय देवाची चूक आहे? No. नाही. Once the seed is provided, एकदा तुम्हाला बी दिलेली आहे where He has put all the blessings, आणि जिथे सर्व आशीर्वाद आहे, we are responsible. मग आपण जबाबदार होतो. Amen. आमेन. Know this where. आणि हे चांगलं जाणून घ्या. Okay. In Luke 8, लूक 8 मध्ये Jesus tells a parable आणि येशू एक दाखला बोलतो and He also tells them, आणि येशू त्यांना बोलतो, if you don't know this parable, जर तुम्हाला ही दाखला माहिती you नाही, will not know any of my sayings. मग तुम्हाला माझ्या कुठलाही जे म्हण आहे किंवा वाक्य आहे तुम्हाला कळणार नाही. So the parable of the sower म्हणून जे पेरणाराचा जो दाखला आहे actually opens
to revelation, खरोखर प्रकाशाकडे किंवा प्रकटीकरणकडे उलगडीस होतो. which one day I'll teach you. आणि जो एक दिवस मी तुम्हाला And this शिकवणार is आहे. so important. आणि ही खूप महत्वाची आहे. A sower went out to sow आणि एक जो बी पेरणारा बी पेरण्यासाठी गेला, his seed. त्याच्या बी पेरायला गेला. The Lord Jesus gave this parable, आणि प्रभू येशूने हे दाखला दिले. and God was using the picture of a farmer. आणि प्रभू एक जो शेतकरी होता त्याच्या दृश्य आपल्याला दाखवत आहे. How a farmer takes the seed, कसं एक शेतकरी बी घेतो puts the seed in the ground, आणि कसं तो बी त्या मातीमध्ये पेरतो and it comes up. आणि मग तो वाढतो. Though he may be sleeping at night, जरी तो शेतकरी रात्री झोपी he गेला असेल doesn't know how it grows, आणि त्याला माहिती नाही तो बी कसं वाढतो, but it grows. पण तो बी वाढतो. Amen. आमीन. And that's the parable the Lord is teaching for a revelation. आणि हे दाखला प्रभू आपल्याला शिकवत आहे एक प्रकटीकरणासाठी. Now, what is he teaching? आणि प्रभू काय शिकवत आहे? Suppose if a farmer has a bag of rice or seeds or anything, आणि समजा एक शेतकरीकडे एक मोठा पोता आहे बीच्या, तांदूळाचा किंवा गव्हाचा, काही असू द्या, and he keeps it in the house or in the barn, आणि जर तो पोता घरी ठेवतो, he cannot believe for a harvest. मग तो हंगामासाठी पिकासाठी विश्वास करू शकत नाही. Now, many Christians, अनेक ख्रिस्ती without sowing or letting the seed to be sown in their heart, expect a blessing. आणि अनेक जे ख्रिस्ती आहे ते आपल्या हृदयामध्ये बी पेरत नाही आणि आशीर्वादाची अपेक्षा करत आहे. Hello. This is the condition of Christians. आणि हीच परिस्थिती आहे ख्रिस्ती लोकांची. They don't let the word be sown in their heart, आणि ते वचनाला आपल्या हृदयामध्ये पेरणी करायची परवानगी देत नाही. and they say, I believe आणि ते म्हणत आहे मी विश्वास करतो for a miracle, एक चमत्कार, for a healing, एक for a आरोग्यासाठी, blessing, for आशीर्वादासाठी, deliverance. सुटकासाठी. It's like the farmer who has the seed does not sow, yet he expects a harvest. आणि एक असं शेतकरी सारखं आहे ज्याच्याकडे बीचा एक पोता आहे, तो पेरणी करत नाही तरी तो पिकाची अपेक्षा करतो. See, you can hinder the word of God to be sown in many ways. आणि तुम्ही देवाच्या वचनाला तुमच्या जीवनामध्ये पेरणी करण्यासाठी अडथळा घालू शकत आहे अनेक रीत्या. Remember, the लक्षात ठेवा. seed has no problem. आणि बी मध्ये कुठलाही समस्या नाही. Hello, आमेन. get that in your mind. आणि हे तुमच्या लक्षात ठेवा. Now, I'll teach also the other side of the seed, आणि बीच्या दुसरा बाजू देखील मी तुम्हाला शिकवणार आहे. but let me teach you the one side. पण एक बाजू जो बीचा आहे त्याच्या मी तुम्हाला शिकवण देतो. The seed has no problem. आणि बी मध्ये काय समस्या नाही. The problem is in the soil. आणि जी समस्या आहे ती मातीमध्ये आहे. Amen. आमेन. The problem is in the soil. आणि जी समस्या आहे ती मातीमध्ये आहे. That means you. त्याचा अर्थ आहे की तुमच्यात That means समस्या I. त्याचा अर्थ आहे माझ्यामध्ये समस्या आहे. Amen. आमेन. सीड में जो वचन में प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम है हमारे में, हम धरती है. Amen. आमेन. ये जो सॉइल, इज इट क्लियर? आणि हे जे माती स्पष्ट आहे का? What all we are storing in this soil? आणि काय काय गोष्टी आम्ही ह्या मातीमध्ये साठवून ठेवलेल्या आहे. Do we let the seed to grow? आम्ही त्या बीला वाढण्याची परवानगी देतो का? God puts the responsibility on you. आणि देव जबाबदारी तुमच्यावर ठेवतो. Amen. Amen. So don't blame anyone. म्हणून कुणावर दोष लावू नका. Don't blame even the pastor, आणि पास्टरांवर दोष लावू your नका. husband, your wife, पतीवर, पत्नीवर or anyone. किंवा कुणावरही दोष लावू नका. Because God has put all the blessings कारण देवाने सर्व आशीर्वाद ठेवले आहे in that seed, the त्या word. त्या बी मध्ये जो आहे देवाचे वचन. And we are responsible आणि आम्ही जबाबदार आहे to put that seed in our heart. आणि आम्ही जबाबदार आहे तो जो बी आहे आपल्या हृदयामध्ये पेरणी करण्यासाठी. If you hinder it, जर आपण त्याच्यामध्ये अडथळा घालतो, so you're distracted, समजा तुम्ही तुमचे लक्ष विचलित झाले आहे you're just sitting not to hear, आणि जर तुम्ही बसले पण ऐकत नाही, but as just religious obligation, पण एक धार्मिक कर्तव्य म्हणून, maybe you're just sitting, I want to be healed. आणि सर्व बसले आहे मला फक्त आरोग्य You मिळवण्यासाठी, cannot expect or believe for healing unless the word is sown. आणि तुम्ही आरोग्यासाठी अपेक्षा करू शकत नाही जोपर्यंत बी तुमच्यामध्ये पेरले जात नाही तोपर्यंत. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. No seed, no faith, and no blessing. आणि बी नाही, विश्वास नाही, मग आशीर्वाद देखील नाही. Amen. आमेन. No seed, बी नाही, no faith,
विश्वास नाही, no blessing. मग आशीर्वाद देखील नाही. Very simple. अगदी सोपं आहे. So, we must know that it's not just the seed that is responsible, म्हणून आपण हे जाणून घेतले पाहिजे की फक्त बी आहे तो जिम्मेदार नाही for the harvest, हंगामासाठी, but the seed always needs a soil पण बीला नेहमी मातीची गरज आहे to produce. उत्पन्न करण्यासाठी. Amen. आमेन. A seed always waits. आणि बी नेहमी वाट पाहतो I have everything to give you. की माझ्याकडे प्रत्येक गोष्टी आहे तुम्हाला देण्यासाठी. I can bless मी you. तुम्हाला आशीर्वाद देऊ शकतो. Amen. आमेन. But I need your heart. पण मला तुमचं हृदय पाहिजे. Give me your heart. तुमचं हृदय मला द्या And I'll see, and you will see I can produce in you आणि what तुम्ही you desire. पाहणार की मी तुमच्यामध्ये जे फळ आहे ते उत्पन्न करू शकत आहे, परिणाम उत्पन्न करू शकत आहे. You know, if you want to get revelation, जर तुम्हाला प्रकाश पाहिजे, we must understand this parable. आपल्याला हे दाखला समजलेच पाहिजे. Because the Lord Jesus said, आणि कारण प्रभू येशूने if you सांगितले, don't understand this parable, जर तुम्हाला हा दाखला कळत नाही you won't understand any of my revelations or my sayings. किंवा माझ्या कुठलाही जे प्रकटीकरण आहे किंवा माझ्या कुठलाही जे वाक्य आहे, म्हणणं आहे, ते तुम्हाला समजणार नाही. So Jesus goes about sowing the seed of God's word. म्हणून येशू फिरत आहे आणि देवाच्या वचनाच्या बी सतत पेरत आहे. It's not just preaching or teaching. फक्त प्रचार करणे आणि शिकवण देणे नाही. That's the way we thought. आणि अशा प्रकारे आपल्याला वाटले इधर से सुनने का, इधर से छोड़ देने का, हाँ? इधर से सुनने का और हमारा हृदय कैसे भी रखने का, कुछ नहीं होता. See, this is not something like teaching and preaching. आणि हे असं नाही की आपण काहीतरी प्रचार करतो, कुठलाही शिकवण देतो Religion does that. आणि धर्म असं गोष्टी करतो. This is actually sowing the word of God, आणि हे असं आहे की खरोखर आपण देवाचे वचन आपल्या हृदयामध्ये पेरत आहे. the seed आणि जो बी आहे which has life ज्याच्यामध्ये जीवन and आहे all the potential आणि सर्व क्षमता आहे, which God brought by grace. जो देवाने कृपाच्या द्वारे उपलब्ध केला आहे. Amen. Amen. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. It is not just teaching and preaching. आणि हे फक्त शिकवण व उपदेश किंवा प्रचार नाही. We call the sowing of the seed in your heart teaching and preaching. आम्ही जे बीचे जे पेरणी आहे ह्या गोष्टीला प्रचार व शिकवण बोलत आहे. Amen. आमेन. This is so important. आणि ही खूप महत्वाची Because आहे. if the teaching and preaching means sowing in your heart, that means your heart is very important. आणि ह्याच्यात जर अर्थ आहे की जे पेरणे, जे बी पेरणे हे जे शिकवण आहे आणि जे प्रचार आहे, मग तुमच्या जे हृदय आहे खूप महत्वाचे आहे. How it receives. आपण हा वचन किंवा बी कसं स्वीकार करतो. Amen. आमेन. So don't think it is just teaching and preaching. म्हणून असं विचार करू नका की फक्त उपदेश व प्रचार व शिकवण चालू आहे. It is more than that. आणि त्याच्यापेक्षा अधिक आहे. It is actually sowing. आणि खरोखर तुम्ही पेरणी करत And the आहे. Lord says your heart is the ground. आणि प्रभू म्हणत आहे तुमच्या हृदय तो भूमी किंवा जमीन आहे. Amen. आमेन. Your heart is the ground. आणि तुमच्या जे हृदय आहे भूमी आहे. How good your heart is. आणि किती चांगलं तुमचं हृदय आहे. The seed can bring the best harvest. आणि जितकं चांगलं तुमचं हृदय आहे तो बी सर्वात उत्तम पीक किंवा हंगाम तुमच्या हृदयात आणू शकत आहे. Amen. आमेन. हम लोग ये तरफ याद नहीं किया, हमारा हार्ट शुद्ध रखने का, क्लीन रखने का, अड़चन नहीं लाने, वो सब हम लोग ने दूर रख दिया. हम लोग सोचे टीचिंग एंड प्रीचिंग, इधर सुनने का, इधर से छोड़ देने का, या कोई बोल रहा है तो मैं इधर उधर देखने का. Actually, the seed is being sown in your heart. खरोखर हा जो देवाच्या वचनाचा बी जो आहे तुमच्या हृदयामध्ये पेरले जात That आहे. is what is happening. आणि असंच होत आहे. You know, every word, आणि तुम्हाला माहिती आहे प्रत्येक शब्द whether God speaks or the devil speaks, देव बोलतो किंवा शैतान बोलतो, is actually seed that is sown in your soul. आणि ती खरोखर एक बी आहे जो तुमच्या जीवामध्ये पेरले जात आहे. That's why you have to guard your heart. म्हणून तुम्ही तुमच्या हृदयाला सांभाळून Now, ठेवले many, पाहिजे. many don't know what is the heart. आणि अनेक लोकांना माहिती नाही की हृदय काय आहे.
Holy Spirit told me heart doesn't mean that organ, physical organ. आणि पवित्र आत्माने सांगितले जो हृदय आहे, जो आपला शारीरिक अवयव जो हृदय आहे तो नाही, That pumps blood. आणि जो रक्ताचा पंप करतो No, नाही, it is spiritual. ती आत्मिक हृदय आहे. Or you could say it's the mind, will and emotion. किंवा तुम्ही म्हणू शकत आहे तुमच्या मन आहे, तुमच्या भावना Or आहे, you- तुमची इच्छा आहे. You could say it is the soul. किंवा तुम्ही म्हणू शकत आहे तुमच्या प्राण किंवा जीव आहे. Amen. आमीन. That's the most important. That is who you are. आणि ती खूप महत्वाची आहे. तसंच तुम्ही आहात. These words or seed that is sown, आणि हे जे शब्द किंवा जे बी पेरले जात आहे, if it is wrong, जर ती बी चुकीचा आहे there's a wrong harvest. मग चुकीचा हंगाम तुम्हाला If मिळेल. it is right, जर बी योग्य आहे, बरोबर आहे, the right harvest. मग तुम्हाला योग्य पीक किंवा योग्य हंगाम मिळेल. So you need to take care म्हणून तुम्ही जपले पाहिजे तुमच्या what is हृदयाविषयी, sown in your life. की तुमच्या जीवनामध्ये कुठल्या गोष्टीची पेरणी होत आहे हा विषय तुम्ही खूप जपले पाहिजे. Yeah, just 1 minute. So take care of your soul. म्हणून तुमच्या जीवाची तुम्ही काळजी घ्या. Yeah. Okay. So it's not that I'm just hearing how my heart is. No. आणि असं नाही की मी असंच ऐकत आहे, माझं हृदय कसं असले तरी काय परवा नाही, असं गोष्टी नाही. मेरा बर्ताव कैसा भी रहेगा चलता है. अपने को क्या सुनने को जानने का, उधर उधर कान खुला ही रहता, अपने कुछ तकलीफ नहीं है. जितना सुनने का सुनने. See these kind, if that is your thought, जर असं तुमचा विचार आहे, God is not able to work in your life. मग देव तुमच्या जीवनामध्ये काम करायला समर्थ नाही. God does not work apart from the word. आणि देव आपल्या वचनाशिवाय काम करतच नाही. Amen. Amen. The word is Jesus. आणि वचन येशू आहे. God sent Jesus. देवाने येशूला पाठवले. Without him, there is त्याच्याशिवाय no blessing. येशूशिवाय आपल्याला काहीच आशीर्वाद नाही. You reject Jesus, जर तुम्ही येशूचा नाकार केला, you reject God. मग तुम्ही देवाचा नाकार करतात. Amen. आमेन. He's such an important person. आणि येशू खूप महत्वाचा व्यक्ती आहे. Because we cannot be blessed by our own selves, आपण स्वतःहून आशीर्वादित होऊ शकत नाही, म्हणून so God sent Jesus. म्हणून देवाने येशूला पाठवले. So he is my qualification. म्हणून येशूच माझी पदवी आहे. Amen. आमेन. Sin has disqualified me. कारण पापाने मला अपात्र ठरवले आहे, म्हणून Jesus as my savior येशू माझा तारणहारा म्हणून, is my qualification. आणि येशूच माझी पात्र आहे किंवा माझी पदवी आहे. In the same way, तसंच प्रकारे you must have the word. तुम्हाला तुमच्याकडे वचन असलेच पाहिजे. Amen. आमेन. In the natural, नैसर्गिक मध्ये a farmer will never expect an harvest एक शेतकरी कधीच हंगामाची अपेक्षा करणार नाही unless the seed is sown. जोपर्यंत तो बीची पेरणी करत नाही तोपर्यंत. If he doesn't sow the seed, जर तो बीची पेरणी करत he नाही, will not expect a miracle. मग तो चमत्काराची अपेक्षा करणार नाही. नहीं, चमत्कार हो जाएगा. अभी देखो भरपूर हार्वेस्ट आएगा, मैं तो सीड नहीं डाला, अभी देखो चमत्कार. नहीं, वो विश्वास ही नहीं करेगा. मगर हमारे विश्वासु लोग चमत्कार एक्सपेक्ट करते हैं विदाउट सोइंग एनीथिंग. आणि कुठल्याही गोष्टीच्या पेरणी न करून विश्वासू लोक आशीर्वादाची अपेक्षा करत आहे. I don't want to offend you. मला तुम्हाला नाराज करायचं this is नाही, the truth. पण ही खरी गोष्टी I've आहे. seen so many Christians suffering. आणि मी पाहिले अनेक ख्रिस्ती लोक दुःख सोसत आहे. Many have died. अनेक लोक मरण पावले आहे. Why? का? Did God punish them? देवाने त्यांना शिक्षा दिले का? No. नाही. It was not God's fault. आणि देवाचा चूक तर मुळीच नव्हता. So let us learn some things म्हणून आपण काय गोष्टीचा अभ्यास which are करू, very important. जो खूप महत्वाची आहे. So Jesus goes about sowing the seed of God's word, म्हणून येशू देवाच्या वचनाच्या जो बी आहे तो पेरत जातो, and the seed is the word of God. आणि जो बी आहे देवाचे वचन आहे. I want you to see the seed as the word of God. माझी इच्छा आहे की तुम्ही ते जे बी आहे त्याला देवाचे वचन म्हणून पाहिले You पाहिजे. can say aloud, आणि तुम्ही जोराने बोलू the शकता. seed is God's word. आणि जो बी आहे तो देवाचे वचन आहे. Say it. बोला. The seed is God's word. बोला, जो बी आहे तो देवाचे वचन आहे. See, बोला, then you will know. मग तुम्हाला कळेल. अगर सीड गॉड का शब्द है तो सीड बोने पड़ेगा. Amen. Amen. Once you know एकदा तुम्हाला माहिती आहे the word of God is the seed, देवाचे वचनच बी आहे, then second you will know मग दुसरा तुम्हाला कळेल, if the word is seed, जर वचन बी आहे, I cannot think of an harvest मी हंगामाचा विचार करू शकत नाही unless I sow it in the जोपर्यंत soil.
जोपर्यंत मी तो बी माझ्या हृदयात पेरणी करत नाही तोपर्यंत. Amen. आमेन. If the word of God is just for teaching and preaching, जर देवाचे वचन फक्त उपदेश व प्रचारासाठी आहे, then you will not think of clearing your heart. मग तुम्ही तुमच्या हृदय शुद्ध करण्याविषयी विचार करणार नाही. See, a farmer cleans बघा, एक जो the शेतकरी earth, आहे the तो soil. जो भूमी आहे त्याला पहिला नांगरतो, because he doesn't want any hindrance for the seed to grow. कारण त्याला नको की कुठलाही अडथळा आला पाहिजे तो बी मध्ये वाढ होण्यासाठी. Amen. आमेन. So when you know the word is seed, म्हणून जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तो जो वचन आहे बी आहे, you'll say, "Acha, the word is seed. तुम्ही बोलणार वचन बी आहे. I have to clear my heart. म्हणून मी माझा जो हृदय आहे, माती आहे, भूमी, त्याला शुद्ध केला I पाहिजे will clear it आणि मी from त्याला thorns and thistles, आणि मी त्याला काटे व कुसलेपासून दूर ठेवणार. so that when the seed goes in, जेव्हा तो बी आत जाणार it will bring harvest. मग तो बी हंगाम घेऊन येणार Let it be blessing. आणि ते आशीर्वाद Let it असू be द्या, healing. आरोग्य असू Let द्या, it be deliverance. सुटका असू Let द्या, it be prosperity. आणि उन्नती Let it be असू- success. आणि यश असू Let द्या, it be anything. आणि कुठल्याही गोष्टी असू द्या, Everything is in the seed. प्रत्येक गोष्टी त्या बी मध्येच आहे. Amen. आमेन. Did you understand this? तुम्हाला इथपर्यंत समजले का? Only when you know the word is the seed, फक्त जेव्हा तुम्हाला माहिती आहे की तो you वचन will बी आहे, take precautions. मगच तुम्ही सावधगिरी करणार. If you think the word is just, I have to hear, आणि जर तुम्हाला वाटते वचन फक्त मला ऐकायचं आहे, and here is where Christians have failed. आणि इथेच ख्रिस्ती लोक अपयशी झाले Because आहेत. they thought ये क्या है, सुनने का, आधा सुनने का आधा नहीं सुना चलता है, इधर वचन चल रहा हम घूम के भी आ सकता है. See, this is the way people are treating the word आणि today. अशा प्रकारे लोक आज वचनाशी व्यवहार Because करत they आहेत, don't know the word is the seed. कारण त्यांना माहिती नाही वचनच तो बी आहे. That's why I made you to say, म्हणून मी तुम्हाला बोलायला लावले the word is the seed. की वचनच The बी word is the आहे, seed. वचनच The बी word आहे, is the seed. वचन बी आहे. Then you'll say, "Arey bapre, word is the seed means I have to sow. मग तुम्ही बोलणार वचन जर बी आहे मग त्याची मी पेरणी केला Otherwise पाहिजे, I cannot expect an harvest." नाहीतर मी पिकाची अपेक्षा करू Second, शकत नाही. if दुसरा, the word is the seed, जर वचन बी आहे I have to clear my soil. मग मी माझ्या मातीला शुद्ध केला पाहिजे, नांगरला पाहिजे, कुछ भी अड़चन नहीं आने देगा, ताकि वो जो बीज है वो बढ़े, फल लाए. Amen. Amen. That's why I'm telling you again and again. म्हणून मी तुम्हाला वारंवार बोलत Say to आहे, yourself, the word is the seed. स्वतःला बोला की The वचन word बी is the आहे, seed. अच्छा. वचन बी आहे. I cannot just keep it आणि मी असंच ठेवू in the शकत नाही. Bible आणि शास्त्रामध्ये ते वचन ठेवू शकत नाही and believe for a miracle. आणि चमत्काराची अपेक्षा Believe करू for a शकत, healing. आरोग्याची अपेक्षा करू शकत It नाही, won't happen. मग ही गोष्टी होणार नाही. Amen. आमेन. Okay. The seed are one, आणि बी एक आहे, but God says there are 4 grounds. पण प्रभू म्हणत आहे बी एक आहे पण भूमी 4 आहे. God has seen it. He says there are 4 soil, kinds Pro- of soil. प्रभू म्हणत आहे 4 प्रकारचे माती आहे, 4 प्रकारचे भूमी आहे 4 kinds of people. आणि 4 प्रकारचे लोक आहे. So we must know this. म्हणून तुम्हाला हे समजले पाहिजे. Some may be in the first category, आणि काही लोक प्रथम गटात असेल, some may be in the second, काही लोक दुसऱ्या गटात some may be असेल, in the third, काही लोक तिसऱ्या गटात असेल, and few in the fourth. आणि थोडं मोजकं लोक चौथ्या गटात असेल. So you are in which category? मग तुम्ही कुठल्या गटामध्ये आहे? That's also very important. आणि ही देखील खूप महत्वाची आहे. God has said it. देवाने He सांगितले said आहे there are 4 kinds of people. की 4 प्रकारचे लोक आहे असं देव बोलत आहे. Those who receive the word. आणि जे वचनाचा स्वीकार करत आहे त्या लोकांमध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. Everyone hears the word and everyone will hear the word. आणि प्रत्येक लोक वचन ऐकत आहे आणि प्रत्येक लोक वचन ऐकणारच. But God has divided them into 4 पण categories. देवाने ह्या लोकांना 4 गटामध्ये विभाजले आहे. You must know you are in which category. आणि तुम्हाला समजले पाहिजे तुम्ही कुठल्या गटामध्ये आहे. And I'll teach you this because it will take a long time. आणि मी तुम्हाला शिकवणार पण I हे will वेळ teach you लागेल. about the 4 categories or the conditions of a man's heart. आणि मी तुम्हाला जे 4 जे गट आहे किंवा जे 4 जी अवस्था आहे मनुष्याच्या हृदयाविषयी त्याच्या मी तुम्हाला शिकवण But देणार आहे. remember, there are 4 grounds. पण लक्षात ठेवा 4 प्रकारचे भूमी आहे. See, बहुत लोगों को मालूम नहीं, प्रभु ने बताता था, हमको मालूम भी नहीं पड़ता था. हमारा हार्ट में किधर फर्क दिखेगा? सॉइल में भी फर्क है क्या? अच्छा, हाँ, क्योंकि बीज में प्रॉब्लम नहीं है, प्रॉब्लम है तुम्हारा सॉइल में. हेलो, समस्या आहे तुमच्या मातीमध्ये हृदयामध्ये. there is no problem in the seed. बी मध्ये काही समस्या नाही. All are hearing. सर्व लोक ऐकत Now आहेत. I am speaking.
पण मी बोलत आहे I'm scattering the seed आणि मी बी पेरत आहे to everyone. प्रत्येक But लोकांकडे. in this everyone, पण ह्या सर्व लोकांमध्ये there are 4 grounds. 4 भूमी आहे. Amen. आमेन. There are 4 grounds. 4 भूमी आहे. That's the way God has separated it. आणि अशा प्रकारे देवाने ह्या 4 गटाला वेगळं केलं आहे. That means there are 4 kinds of people. ह्याचा अर्थ आहे की असं 4 प्रकारचे लोक आहे. Amen. आमेन. 4 grounds represent the 4 conditions of man's heart. आणि 4 भूमी म्हणजे 4 अवस्था दाखवत आहे मनुष्याच्या हृदयाविषयी, प्राणाविषयी. And God is saying it. आणि देव बोलत आहे That 3 out of the 4 grounds will not produce a harvest. आणि जे 4 पैकी जे 3 जे भूमी आहे ते पीक उत्पन्न करणार नाही. Hello? Look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. 3 out of 4 4 पैकी जे 3 भूमी आहे will not let the word bring forth the harvest. आणि 4 पैकी जे 3 भूमी आहे ते वचनाला हंगाम उत्पन्न करण्याची They will परवानगी not देणार नाही. let the blessings to come out of the word. आणि ते जे वचनामध्ये जो आशीर्वाद आहे त्याला बाहेर यायची परवानगी देणार नाही. ऐसा है क्या? असं प्रभु आहे का? बोलता है तो कैसा हम नहीं बोल सकता? Amen. See, God is saying that. आणि देव असं बोलत आहे. That means only 1/4 ह्याचा अर्थ 1/3 are letting the word to open up. आणि 1/3 लोकच वचनाला उलगडीस व्हायच्या परवानगी देत we आहेत. think, इतना लोग सुने ठीक है, कितने लोगों ने रिसीव किया वो इम्पोर्टेंट है. आणि किती लोकांनी ह्या बीचा स्वीकार केला आहे ही महत्वाची आहे. Amen. आमेन. Because someone is hearing, आणि कुणीतरी ऐकत आहे म्हणून, because people are hearing, आणि लोक सर्व ऐकत आहे म्हणून, God is able to do his work. आणि No. देव त्याच्या काम करायला समर्थ आहे असं No. नाही. No. नाही. Out of that 4 categories, 3 are not allowing the word to work. आणि 4 गटामध्ये 3 जे गट आहे वचनाला काम करायची परवानगी देतच So नाही. don't say, I'm going to church, म्हणून बोलू नका मी मंडळीत जातो, I'm blessed. मी आशीर्वादित आहे. It's not that way. You are talking general. आणि असं प्रकारे नाही, तुम्ही सामान्य बातचीत करत God आहात. speaks specific. आणि देव विशिष्टरित्या बोलतो. He knows us in and out. आणि देव आपल्याला आतून बाहेर ओळखत आहे. Amen. Amen. We speak general. आपण सामान्य रीती We बोलतो. say, नहीं वो रेगुलर आता था चर्च को, वो वचन सुनता था. That is what you are saying. आणि असं तुम्ही बोलत आहात. But what does the Bible say? पण शास्त्र काय What does बोलतो? God say? देव काय बोलतो? That's important. आणि ही महत्वाची आहे. You know, many have said that. अनेक लोकांनी असं बोलले वो आहे. रेगुलर चर्च आता था, क्यों ऐसा होता है? See, there's a reason. एक कारण आहे. Understand this. आणि हे जाणून घ्या, समजून घ्या. You know, in these last days, आणि ह्या शेवटच्या दिवसामध्ये it's not by the human knowledge. हे मानवी बुद्धीने नाही, We have to have revelation in the word. आपल्याला वचनातून प्रकाश किंवा प्रकटीकरण मिळाले पाहिजे. Amen. आमेन. So if you have a prepared heart, जर तुमच्या हृदयाची तयारी झाली a आहे heart condition that can produce a harvest, आणि असं हृदयाची अवस्था आहे तुमची जो पीक उत्पन्न करू शकत आहे किंवा पीक आणू शकत आहे, then you will see a harvest. मग तुम्ही नक्कीच हंगाम बघणार. But if your heart is not right, पण जर तुमच्या हृदय बरोबर नाही, then you need to change your heart. मग तुम्ही तुमच्या हृदयाला बदलले पाहिजे. Amen. आमेन. You need to change your heart. तुम्ही तुमच्या हृदयाला बदलले पाहिजे, बदलाव आणले पाहिजे. Don't change the what do you call the church. आणि मंडळीला बदलू नका. If the church is wrong, okay. जर मंडळी चुकीचं आहे तर ठीक आहे. If the church is preaching law, जर मंडळी नियमशास्त्राचा प्रचार करत आहे law is also good for the basics. आणि नियमशास्त्र मूलभूत प्राथमिक लोकांसाठी ठीक आहे. Some are hearing only the basics. पण काय लोक फक्त प्राथमिक शिकवणच ऐकत They आहे have not gone above. आणि त्याच्या वर ते गेले नाही.
When evangelists come, they run. आणि जेव्हा सुवार्तिक येतात ते धावतात त्याच्या They hear the सभामध्ये. basics, ते फक्त प्राथमिक शिकवण ऐकतात the salvation level. आणि तारणाच्या जी प्रत आहे तेच ऐकत आहे And they're so strong in that area. आणि ते त्या भागामध्ये इतकं बलवान आहे. If you ask them, are you saved? Yes, I'm saved. आणि जर तुम्ही त्यांना विचारले तुमचे तारण झाले काय, ते म्हणणार होय माझं तारण Yes, झालेलं आहे, I'm going to heaven. होय मी स्वर्गातच जात आहे. Then what about your sickness? मग तुमच्या आजाराविषयी काय? नहीं ना, आरोग्य नहीं मिलता. You are on the basic level. तुम्ही प्राथमिक प्रतावर आहे, पातळीवर आहे. Your seed, what you're hearing, is about salvation. आणि जे बी तुम्ही ऐकत आहे ते फक्त तारणाविषयी आहे You're not gone above. आणि त्याच्या वर तुम्ही गेले नाही. That's why you're so strong in salvation. म्हणून तुम्ही तारणामध्ये खूप बलकट आहात. Now, I also want to caution you this way. आणि मला तुम्हाला एक सावध करायचं आहे ह्या एक गोष्टी The बोलून. soil always waits to produce. आणि माती नेहमी वाट बघत आहे की तो कधी पीक आणणार. Whatever seed is sown. आणि कुठलाही बी पेरले जात आहे तरीही हेलो, ये सॉइल नहीं बोलता अरे ये क्यों बोया, वही बो कर. नहीं, मेरा काम क्या है, जो भी बोता उसको उगाने का. See, soil's work is just to bring the growth, आणि मातीचं काम आहे फक्त वाढ आणण्यासाठी. whether it is good seed or bad आणि seed. चांगलं बी असू द्या किंवा वाईट बी असू द्या. Amen. Amen. So in this area, म्हणून ह्या you भागामध्ये have to be very careful तुम्ही खूप जपले पाहिजे what you're hearing, की तुम्ही काय ऐकत आहात. because the word is a seed, कारण वचनच बी आहे whether it's God's word or the devil's word. आणि हा जो वचन आहे तो देवाचा शब्द आहे किंवा शैतानाचा शब्द आहे. Amen. आमेन. And the soil आणि will माती take anything, आणि माती कुठल्याही बीचा स्वीकार करतो. whether it's good or bad, आणि बी चांगलं असू द्या किंवा वाईट असू द्या. and it will bring forth harvest. आणि जो माती आहे पीक नक्कीच आणणार. You know, the believers never thought the word is a seed. आणि विश्वासू लोकांनी कधीच विचार केले नाही की जो वचनच बी आहे. उनको मालूम नहीं. त्यांना माहिती You नाही. know, ये टीचिंग है, प्रीचिंग है, रिलीजन जैसा बोलता है वैसा. ये टीचिंग प्रीचिंग नहीं है, ये एक बीज है जिसमें सब कुछ है. If this quality of the seed of God has God quality, the seed of the devil has Satan's quality. आणि जर देवाच्या वचनाच्या बी मध्ये देवाचा गुण आहे मग शैतानाच्या बी मध्ये शैतानाचा गुण आहे. Amen. आमेन. Hello. You know, one day I will teach you about the soul. आणि एक दिवस मी तुम्हाला जीवाविषयी You know, शिकवण देणार आहे. many have asked me, Pastor, teach us about the soul. अनेक लोकांनी पास्टरांना विचारले की आम्हाला प्राणाविषयी जीवाविषयी तुम्ही शिकवण द्या. As your soul prospers, you're going to prosper. जसं तुमचे जीव उन्नती करणार तसं तुम्ही उन्नती करणार. You know, when God taught me all this, जेव्हा देवाने मला हे सर्व गोष्टी I शिकवले stopped hearing anything that is wrong. आणि कुठल्याही गोष्टी जो चुकीचा आहे तो ऐकण्याचा मी बंद केला. I don't hear it. मी तो चुकीच्या गोष्टी I don't ऐकतच say, नाही. oh, that person on the TV, I will hear. No, no. मी बोलत नाही तो व्यक्ती टीव्हीवर बोलत आहे म्हणून मी ऐकणार असं नाही. If the word is right, जर वचन बरोबर आहे, Holy Spirit confirms it, जर पवित्र आत्मा तो सिद्ध करतो I accept it. मग मी त्या वचनाचा Because I स्वीकार. know कारण मला माहिती I'm आहे taking the risk of letting that word, which is the seed, to grow in my soil, that is my heart. कारण मी धोका घेत आहे जो वचन आहे जो बी आहे त्याच्या मी धोका घेत आहे की तो जो बी आहे मी माझ्या हृदयामध्ये पेरण्याचा धोका घेत आहे. Amen. आमेन. Many have these wrong seeds inside them, अनेक लोकांमध्ये चुकीचा बी पेरले गेले and आहे it is bringing forth harvest. आणि तो जो चुकीचा बी आहे पीक आणत आहे. They don't know. त्यांना माहिती नाही. And one day they enter into the harvest. आणि एक दिवस ते हंगामामध्ये प्रवेश I करतात. said, क्यों suddenly हो गया? Suddenly कुछ नहीं हो गया है. अचानक काय गोष्टी झाले नाही. बहुत पहले ये सब बीज तुम्हारे हृदय में बोया गया है, and it went on growing. आणि तो बी जो आहे वाढत गेला. Amen. आमेन. And some don't allow the seed to be sown. आणि काय लोक बीला पेरणी करायची परवानगीच देत नाही. They are only in Christian things. ते फक्त ख्रिस्ती गोष्टींमध्ये आहे, कामामध्ये आहे. Because you're walking with the man of God doesn't mean your seed is sown. आणि तुम्ही देवाच्या सेवका बरोबर चालत आहे याचा अर्थ नाही की तुमच्या हृदयामध्ये बी पेरले गेले You know, आहे. many are going for this program, that program. अनेक लोक ह्या कार्यक्रमासाठी त्या कार्यक्रमासाठी जात It आहेत. is not the same as the sowing of the seed in your soul. आणि ते तसंच नाही जसं तुम्ही बी तुमच्या हृदयामध्ये पेरणी करत आहे तसं नाही. Many Christians are doing that. अनेक ख्रिस्ती लोक ख्रिस्ती काम करत आहे.
They're not putting the seed. ते बी पेरत नाही. They think because I'm going with some man of God or this program, that program, त्यांना automatically seed गया उसमें. त्यांना वाटत आहे मी ह्या देवाच्या सेवकाकडे जातो, त्या कार्यक्रममध्ये जात आहे, त्या कार्यक्रममध्ये जात आहे म्हणून आपोआप बी पेरले जात आहे असं नाही. So remember, म्हणून लक्षात ठेवा, your soil is waiting तुमच्या माती वाट बघत आहे to produce harvest पीक उत्पन्न करण्यासाठी, of the right seed or wrong seed. योग्य बीच्या किंवा चुकीच्या बीच्या. Amen. आमेन. So you are responsible म्हणून तुम्ही जबाबदार आहात which seed to let in आणि कुठल्या बीला तुम्ही आत याची परवानगी देत and आहे which seed not. आणि कुठल्या बीला तुम्ही आत याची परवानगी देत नाही. Soil को क्या है, उसको क्या मालूम है? वो जो भी है वो ले लेगा, वो बढ़ाएगा. Amen. आमेन. But you पण are तुम्ही responsible. पण तुम्ही जबाबदार आहात. If the seed that is sown is not of God, जर तो जो बी जो पेरला गेलाय तो देवाचा नाही, yet the soil will produce a negative harvest. मग तो जो माती आहे नकारात्मक हंगामाची उत्पन्न करणार. If the word is right, जर वचन बरोबर it आहे will produce the good crops. मग चांगलं पीक येणार. You know, I'll teach you revelation about all this आणि one ह्या day. सर्व गोष्टींविषयी प्रकाश मी तुम्हाला Because देणार आहे. many have already taken in the seed which is not of God. कारण अनेक लोकांनी तो बी घेतला आहे जो देवाचा नाही. Because पहला उनको मालूम नहीं था, किधर भी सुनता, अच्छा ऐसा क्या, अच्छा ऐसा क्या, किधर भी भागता है सुनने के लिए. See, first of all, Christians are so immature. आणि प्रथम ख्रिस्ती लोक खूपच अप्रौढ आहे They think the more I hear, it's good. आणि त्यांना वाटतं जितकं अधिक मी वचन ऐकतो तितकं चांगलं So आहे they'll go to any church, म्हणून ते कुठल्याही मंडळीमध्ये जाणार. right or wrong. योग्य मंडळी असू द्या किंवा चुकीच्या मंडळी असू द्या. हमारा लैंग्वेज का चर्च है. आमच्या भाषाच्या मंडळी आहे म्हणून जातो. Let me tell you, मी तुम्हाला there सांगतो is no language, earthly language in heaven. आणि पृथ्वीच्या भाषा स्वर्गामध्ये नाही Don't give it priority. आणि ह्या भाषाला प्राधान्य देऊ नका. Amen. आमेन. ये तमिल चर्च है, मैं भी तमिल में जाता हूँ. Why are you giving priority to that which God never gives priority? आणि तुम्ही त्या गोष्टीला का प्राधान्य देत आहे जो देव त्या गोष्टीला प्राधान्य देत नाही. This, you know, I am telling you, you will suffer in the future. मी तुम्हाला सांगतो भविष्यामध्ये तुम्ही दुःख सोसणार. If this is your priority, जर ही भाषा तुमची प्राधान्य आहे, ये जमाना जो प्रभु का है टाइम, उसमें ये सब नहीं चलने वाला. I'm telling you the truth. आणि प्रभूच्या युगामध्ये ही गोष्टी चालणार नाही. मी तुम्हाला खरं सांगतो. It worked in the past. आणि ती भूतकाळमध्ये काम झाली. You know, you can speak against the church, you can speak against the pastor. It worked. आणि मंडळीच्या विरुद्ध तुम्ही बोलत होते, पालकांच्या विरुद्ध तुम्ही बोलत होते, तेव्हा काम चालत होते. But in this new accelerated period of time, it won't work. पण ह्या नवीन वेळेच्या गतीमध्ये असं काम आता सहन होणार नाही. You have to change. तुम्हाला बदलावं लागेल. Amen. आमेन. This is the maturity time. आणि ही प्रौढतेची वेळ आहे. वो बचपना सब अभी भूल जाओ. कुछ भी बात करते प्रभु कुछ नहीं करता. अभी आशीर्वाद भी फास्ट आने वाला है और जजमेंट भी फास्ट आने वाला है. एक याद रखो. Because this is the time of acceleration. कारण ही आता जी वेळेची गती आहे ती खूप वाढली आहे. Things will happen fast. आणि जी गोष्टी आहे पटकन If होणार blessings happen fast, आणि आशीर्वाद देखील पटकन होणार. then the other side also will become fast. जर आशीर्वाद देखील पटकन होणार मग दुसरा जो बाजू आहे तो देखील पटकन होणार. Amen. Amen. So don't think that I escaped, then I'll escape now. No. असं विचार करू नका त्या वेळेस माझ्या सुटका झाली, बचाव झाली, आता देखील माझा बचाव होणार असं नाही. No, it won't happen now. आता तसं होणार You have नाही. to change. तुम्हाला बदलावं लागेल. Okay, so here we see म्हणून इथे आपण पाहतो the soil does not decide. आणि माती निर्णय करत नाही. It will take in any word आणि माती कुठलाही शब्द घेणार and bring forth the harvest. आणि पीक आणणार किंवा हंगाम घेऊन येणार. If you have been hearing wrong, जर तुम्ही चुकीचं ऐकत होते that seed is already in your soul. आणि तो बी आधीच तुमच्या प्राणामध्ये आहे. ये ऐसा नहीं कि ये टीचिंग प्रीचिंग इधर से कान से सुना इधर से गया, ऐसा नहीं है. ये सब एक बीज है. शैतान को हो या प्रभु को हो, इट्स अ सीड फॉर्म. आणि हे जे शब्द आहे बीच्या रूपामध्ये आहे हे लक्षात ठेवा. Amen. आमेन. It's not you're hearing from here and living from there. आणि No. इथून ऐकून इथून सोडत आहे असं नाही. It is sown in your soul. आणि हे जे शब्द आहे बी आहे तुमच्या हृदयामध्ये पेरले गेले आहे. It's not only hearing, आणि फक्त ऐकणे नाही but even seeing
आणि पाहणे आहे, speaking, बोलणे आहे, all this is letting it in your soul. आणि हे सर्व गोष्टी तुमच्या जीवामध्ये याची परवानगी देत आहे. It is in your soul. आणि हे सर्व गोष्टी तुमच्या जीवामध्येच If आहे. you have been giving bad words, जर तुम्ही शिवी देत होते, it's gone first in your soul. प्रथम हे शिवी तुमच्या जीवामध्ये गेलेली आहे. And one day it will show the result. आणि एक दिवस तो जो बी आहे त्याचा परिणाम If you दाखवणार. don't know how to remove it, जर तुम्हाला माहिती नाही ते कसं बाहेर काढले पाहिजे तर तुमको डालने को आता है, निकालने को नहीं आता है, फिर क्यों डालते हो? Isn't it? होय ना. I have learned from the Lord. आणि मी प्रभूपासून शिकलो आहे. So you also sit at the Lord's feet and learn. म्हणून तुम्ही देखील प्रभूच्या चरणी बसून शिका. Okay. Now, even your healing is in the word. आणि तुमच्या आरोग्य देखील वचनामध्येच Your आहे. healing is in the seed. आणि तुमच्या आरोग्य त्या बी मध्ये आहे. Amen. Amen. Know this. आणि हे जाणून घ्या. He sent his word and healed them. आणि देवाने त्याच्या वचन पाठवून त्यांना आरोग्य दिले. Then the Bible says that आणि शास्त्र असं म्हणत नाही का? healing is in the word. आणि आरोग्य शब्दामध्येच आहे. He sent his word. आणि त्यांनी त्याचे वचन And पाठवले. the word, when sown in their heart, healed them. आणि शब्द जेव्हा त्यांच्या हृदयामध्ये पेरले गेले त्या शब्दांनी त्यांना आरोग्य Doesn't दिले. mean he sent his word and healed them means मैं उसको स्वीकार करूं या न करूं वो आरोग्य मिलेगा. No. असं नाही. That's the way people have taken आणि because अशा they don't have प्रकारे revelation. लोकांनी हे शब्द घेतले आहे कारण त्यांच्याकडे प्रकाश किंवा प्रकटीकरण नाही. When the word is sent, जेव्हा वचन पाठवले जातो, when the word of healing is sent, जेव्हा आरोग्याचे शब्द पाठवले जातो, you have to let it in. तुम्ही त्याला आत घेतले पाहिजे. It's not just hearing, आणि फक्त ऐकणे But नाही receiving. पण स्वीकार and करणे आहे. receiving आणि means स्वीकार करणे म्हणजे clearing the ground आणि भूमीला शुद्ध करणे, साफ करणे for that healing word to bring healing. आणि त्या आरोग्याच्या शब्दाला आरोग्य आणण्यासाठी. Amen. आमेन. Hello. You say, I don't want the word. आणि तुम्ही बोलतात मला शब्द नको, वचन नको, There's no healing. मग तुम्हाला आरोग्य देखील नाही. See, sickness, people are dying today. So many आणि people are आज dying. अनेक लोक आजारामुळे मरण पावत आहे. Even fit people are dying. आणि तंदुरुस्त लोक देखील मरत आहे. Hello. The devil is using sickness. आणि शैतान आजाराचा उपयोग करत आहे. So your healing is in the seed. म्हणून तुमच्या आरोग्य बी Your मध्ये, deliverance is in the seed. तुमच्या सुटका त्या बी मध्ये आहे. Everything that grace has made available प्रत्येक गोष्टी जो कृपाने उपलब्ध केला आहे has been put in the seed of God's word. ते देवाच्या वचनाच्या बी मध्ये ठेवले गेले आहे. प्रभु ने जो भी हमारे लिए लाया है आशीर्वाद, वो कृपा से उसने बीज अंदर डाला है. Amen. Remember this. हे लक्षात ठेवा. It's in the seed. आणि सर्व गोष्टी त्या बी मध्येच आहे. Even salvation तारण देखील is in the seed. त्या बी मध्ये आहे. When you hear the word जेव्हा तुम्ही वचन ऐकतात and receive it, आणि त्याचा स्वीकार you are करतात, saved. तुमच्या तारण होतो. Amen. आमेन. If you say, I don't want the word, जर तुम्ही बोलतात मला वचन नको, you cannot be saved. तुमच्या तारण होऊ शकत नाही. God saves you, heals you, blesses you, delivers you only by His word. No, that is one side. But your side is when you receive it. आणि देव तारण करतो, आरोग्य देतो, सुटका देतो जेव्हा तुम्ही त्याच्या वचन ऐकत आहे. पण दुसरा बाजू आहे जेव्हा तुम्ही त्या वचनाचा स्वीकार करत आहेत तेव्हाच तुम्हाला हे सर्व गोष्टी प्राप्त होतो. So when you need something from God, म्हणून जेव्हा तुम्हाला देवापासून काही when गोष्टी you have a पाहिजे, need, जेव्हा तुमच्याकडे काय गरज when you आहे want a harvest, आणि जेव्हा तुम्हाला हंगाम पाहिजे go to the Bible, go to the word, आणि वचनाकडे जा, शास्त्राकडे जा get the seed sown in your heart, आणि त्या बीला तुम्ही तुमच्या हृदयामध्ये पेरायची परवानगी द्या. and it will grow and produce a harvest in your life. आणि तो जो बी आहे वाढणार आणि तुमच्या जीवनामध्ये हंगामाची उत्पन्न करणार. But there are also other precautions. पण दुसरा देखील आपल्याला जपलं पाहिजे. We all know it. आपल्याला माहिती आहे सीड का कुछ प्रॉब्लम नहीं है. अगर सही सीड है तो सिर्फ अपना सॉइल का सिर्फ अपने को देखभाल करने पड़ेगा, वो हमारे हाथ में. आमेन. आमेन. प्रभु नहीं करेगा, वो हमको करने पड़ेगा. अगर thorns and thistles go awry, जर काटे व bitterness है, कुसले hate वाढत है, आहे, anger है, jealousy है, pride है, backbiting है, murmuring है, fights है, misunderstanding, all these things you're keeping inside,
it will choke the word. आणि जर राग, द्वेष, See. मत्सर, कडूपणा हे सर्व जर तुमच्या हृदयामध्ये आहे तर हे सर्व गोष्टी तुमच्या जो बी आहे त्याला खुंटवीत आहे, त्याची वाढ होण्यामध्ये खुंटवण घालत आहे. You don't have to live your life hoping आणि तुम्हाला तुमचं जीवन जगायची गरज नाही आशा धरून सब ठीक हो जाएगा, की सर्व ठीक होणार, एक दिन प्रभु चमत्कार करेगा. ऐसा होप करके बैठने से कुछ फायदा नहीं. Many are hoping अनेक लोक आशा धरत आहेत some miracle will happen. की काहीतरी चमत्कार होणार, Praying प्रार्थना करत Fasting. आहे, उपास करत आहे that God might intervene in my life. की देव माझ्या जीवनामध्ये मध्यस्थी करणार. God has already intervened in your आणि life देवाने आधीच तुमच्या जीवनामध्ये मध्यस्थी केली आहे and put all of his intervention in his word, आणि सर्व त्याचे जे मध्यस्थी आहे त्यांनी त्याच्या वचनामध्ये ठेवले which आहे. is God's seed, the word. जो देवाच्या बी आहे, जो देवाचे वचन Now आहे it's up to you. आणि ही आता तुमच्या हातात आहे. Amen. आमेन. It's up to you. आणि आता जबाबदारी तुमची आहे. Tell yourself it's up to me. आणि बोला आता जबाबदारी माझी आहे. I cannot tell God to do it. आता मी बोलू शकत नाही देव तुम्ही करा. He will say, I did it. देव बोलणार मी केला आहे, I have given you the word. मी तुम्हाला शब्द दिलेला आहे Sow it in your आणि life. तुमच्या जीवनामध्ये त्याची पेरणी करा. And my word will never fail. आणि माझ्या वचन कधीच अपयशी होणार नाही. Amen. आमेन. My word will never fail. आणि माझ्या वचन कधीच अपयशी होणार नाही. If it fails, आणि जर वचन अपयशी होतो the problem is in your heart, in your soil. मग जे समस्या आहे तुमच्या हृदयामध्ये आहे, तुमच्या मातीमध्ये आहे. Heaven and earth shall pass away. स्वर्ग व पृथ्वी नाहीसा My होणार. word shall not fail, not pass away. माझ्या वचन अपयशी होणार नाही, कधीच निघून जाणार नाही, शून्य होणार नाही. Amen. आमेन. You know, God's method of blessing you आणि देवाची पद्धत तुम्हाला आरोग्य देण्याविषयी is in the seed त्या बी मध्ये आहे, that has been sown into our hearts, जो आपण आपल्या हृदयामध्ये पेरले पाहिजे, which alone can bring blessings. जो एकटाच आशीर्वाद आणू शकतो. And that's what Jesus in verse 20 says, म्हणून येशूने 20 वचनामध्ये सांगितले let your soil be good. आणि तुमच्या माती चांगलं असू द्या. Means he is telling we are responsible. आणि येशू म्हणत आहे आपण जबाबदार आहे. मेरा वचन में कुछ प्रॉब्लम नहीं है. My word is incorruptible. आणि माझा जो वचन आहे अविनाशी आहे It will not fail. आणि माझा वचन कधीच It will अपयशी not होणार become weak. आणि अशक्त होणार नाही It will not become diseased. आणि त्याला रोग लागणार नाही It will not die. आणि मरणार नाही. Amen. Amen. That's what the Lord is saying about his word. आणि असंच देव त्याच्या वचनाविषयी बोलत आहे. I have magnified my word. आणि मी माझ्या वचनाला महान केला आहे. Heaven and earth shall pass away. स्वर्ग पृथ्वी नाहीसा My होणार. word, my seed will not pass away. माझं वचन माझ्या बी कधीच नाहीसा होणार नाही. Amen. आमेन. हेलो, प्रभु की तरफ से कुछ भी प्रॉब्लम नहीं है. In short, आणि थोडक्यामध्ये प्रभूमध्ये काय समस्या नाही. when the ground of our heart is good, ज्या आपल्या हृदयाची भूमी चांगली it आहे, will let the word of God as a seed produce the harvest. मग जो देवाचे वचन जो बी आहे त्याला आपलं जे हृदय आहे हंगाम उत्पन्न करायची परवानगी देणार. Amen. आमेन. We were saved by the word. आपलं तारण झालं वचनाने. Remember one thing. आणि एक गोष्टी लक्षात ठेवा, God's word is a prepared seed आणि देवाचा जो शब्द आहे एक तयारी झालेली बी आहे that contains whatever you need in this life and forever. आणि त्या बी मध्ये ज्या कुठल्या गोष्टीच्या गरज आहे तुम्हाला ह्या जीवनामध्ये आणि युगानुयुगसाठी सर्व त्या बी मध्ये आहे. You don't have to add anything into the seed. आणि तुम्हाला त्या बी मध्ये कुठल्याही गोष्टीची भर Hello. करायची गरज नाही. पूरा तैयारी में तुमको दे रहा है प्रभु. फार्मर बोलता है क्या, अरे ये बीज में ना कुछ तो भी अंदर डालने का नहीं, उसके अंदर सब कुछ है. प्रभु का वचन एक सीड है जिसमें सब कुछ है, तुमको कुछ डालने की जरूरत नहीं है. Amen. 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 फुकट का दिया हमको वचन. It cost him a heavy price. आणि त्याला खूप मोठं किंमत द्यावं लागलं. The payment, you look at the cross. आणि तुम्ही त्या क्रूज कडे बघा किती किंमत त्यांनी भरलेली He आहे paid for that. आणि त्याच्यासाठी त्यांनी किंमत And भरलेली then आहे. he wrapped all the blessings in the seed, in आणि the word. मग त्यांनी सर्व जे आशीर्वाद आहे त्या बी मध्ये गुंडाळून ठेवलेले आहे, और त्या इतना वचनामध्ये प्रभु- गुंडाळून ठेवलेले आहे. और इतना ही प्रभु बोलता कि मेरा वचन लो, मगर वो भी हमको नहीं चाहिए. हम लोग लेट आते हैं, कभी कभी वचन सुनते नहीं, किधर घूम के आते हैं. हम लोग इतना इंपॉर्टेंट नहीं देते वचन को. And yet we believe for a miracle. तरी आपण चमत्काराची अपेक्षा करतो. जैसा एक फार्मर सो नहीं करता और आशा करता है बड़ा क्रॉप्स आएगा. कैसा आएगा? In the natural you know it. आणि नैसर्गिक मध्ये तुम्हाला But ही when it गोष्टी comes माहिती, to spiritual, ज्या आत्मिक गोष्टीमध्ये येतो
We act ignorant, आपण innocent. अज्ञान व निर्दोष किंवा भोला भावडासारखं वागतो. Hello. So there are two things. म्हणून दोन गोष्टी आहे. Right word. योग्य वचन, Take the right word. योग्य वचनच घ्या. Because the word is not just a speech. कारण वचन फक्त एक भाषण नाही. बहुत अच्छा स्पीच दिया उसने. It is not just a speech. वचन फक्त भाषण नाही, It's a seed. ती एक बी आहे. Amen. आमेन. Which is sown in your heart. जो तुमच्या हृदयामध्ये पेरले Okay, I'll जातात. just close now. आता मी समाप्त So करणार आहे. everything is in the word. प्रत्येक गोष्टी वचनामध्ये आहे It's just looking for your heart. आणि वचन फक्त तुमच्या हृदयाची वाट बघत आहे. It has all the potential, yet it cannot work without your heart. आणि बी मध्ये सर्व क्षमता आहे, तरी तुमच्या हृदयाशिवाय तो बी काम करू शकत It नाही. will remain in the Bible आणि बी शास्त्रामध्येच राहणार without bringing any fruit आणि कुठलाही फल न उत्पन्न करता, because it is waiting for a heart to be sown. कारण तो बी एक हृदयाची वाट बघत आहे जिथे तो बी पेरला जाणार आहे म्हणून. Amen. आमेन. So remember, म्हणून लक्षात ठेवा, as you are hearing, जसं तुम्ही ऐकत आहात, but be careful what you are hearing. पण जपा तुम्ही काय ऐकत आहात. गलत मैसेज मत सुनो. बहुत लोगों ने बहुत गलत मैसेज सुन के बैठा है और वो सीड अंदर है और उनको मालूम नहीं कैसा निकालने का है. See, when you even watch a TV जेव्हा तुम्ही टीव्ही बघत आहात or any movies, किंवा कुठला चित्रपट बघत आहे all wrong stuff आणि सर्व चुकीच्या गोष्टी enters as a seed in your soul. आणि एक बी म्हणून तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करतो. तुमने कुछ किया उसके लिए? क्या ऐसा ही बढ़ने दिया? वचन आया तो हम लोग उसको अड़चन डालते हैं, बढ़ने नहीं देते. मगर दुनिया का चीज या गलत आया उसको अच्छा बढ़ने देते हैं हम लोग. पानी डालेंगे उसको, उसके बारे में सोचेंगे, उसको बढ़ने देते हैं हम लोग. मगर वचन, सही वचन आया, उधर ही डेविल हिंडर करता है. Because the devil knows कारण शैतानाला माहिती if आहे, this seed grows, जर हा बी वाढतो ये खतरनाक हो जाएगा मेरा मग राज्य हा के. माझ्या राज्यासाठी धोकादायक होणार. मैं इसके विरुद्ध कुछ नहीं कर सकता हूं. तो ये बीज बढ़ने नहीं देने का. ये बीज डाला, तुरंत बोलने का वो पास्टर रॉन्ग है, वो चर्च रॉन्ग है, ये सब गलत लोग है, वो चर्च छोड़ दो तुम. He will come against you. आणि शैतान तुमच्या विरुद्ध येणार. So that when you have bitterness, it's like thorns and thistles. म्हणून जेव्हा तुमच्यामध्ये कडूपणा असतो तो काटे व कुसलासारखा असतो. It will choke the real word. मग जो खरा वचन आहे त्याला तो खुंटवणार. No word, वचन नाही, no faith, विश्वास no नाही, blessings. मग आशीर्वाद पण नाही. Did you understand? तुम्हाला हे कळले का? In short, थोडक्यामध्ये अगर वचन नहीं है जर वचन नाही तो विश्वास नहीं मग है. विश्वास देखील नाही. विश्वास नहीं है, जर विश्वास नाही आशीर्वाद नहीं मग है. तुम्हाला आशीर्वाद देखील मिळणार नाही. उपास करके, someone said, they wrote on my WhatsApp, आणि काही लोकांनी व्हॉट्सअपवर लिहिले, मेसेज लिहिले, ये पूरा समय में ना मैं बहुत फास्टिंग किया, प्रभु उत्तर देगा. मैं बोला फास्टिंग की वजह से उत्तर नहीं देने वाला है. See, some people, instead of depending on the word, आणि काही लोक वचनावर अवलंबून they're राहण्याच्या depending on ऐवजी their own self. ते स्वतःवर अवलंबून आहे. Fasting, praying, crying, weeping, pleading, begging. आणि उपवास करत आहे, प्रार्थना करत आहे, भीक मागत आहे, विनंती करत आहे, No, रडत आहे. no. नाही. What you need is the word. आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीची गरज Just आहे? take care of वचनाची. your life. आणि तुमच्या जीवनाची तुम्ही काळजी If घ्या. it's not that how much you hear. आणि असं नाही की किती संख्यामध्ये तुम्ही वचन ऐकत आहे, नाही. It's not quantity, it is the quality, is the right word. आणि हे प्रमाण नाही पण गुण आहे आणि ते देखील योग्य वचन. एक वर्ड भी आए वो सही है ना, वो संभाल के रखो, बढ़ने दो. इतना सब लेके सब उसमें सब गलत बिलत लेके सब गलत भी बढ़ता है, सही भी बढ़ता है. This is wrong. आणि हे चुकीचं आहे. Christians have this mentality. आणि ख्रिस्ती लोकांमध्ये ही मानसिकता. 10 चर्च में सुना उतना आशीर्वाद. That is wrong. आणि 10 मंडळीचे मी वचन ऐकले म्हणजे मी You are आशीर्वादित the आहे, most हे चुकीचं immature आहे. Christian. तुम्ही खूपच अप्रौढ ख्रिस्ती आहात. You don't have revelation. तुमच्याकडे प्रकाश नाही. It's not quantity. आणि ही संख्या नाही, प्रमाण It नाही. is quality, the right word. आणि हे गुण आहे, योग्य वचनाचा गुण आहे. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. Okay. There are so many things I want to teach you because when I talk to people, I understand that they are not mature. अनेक गोष्टी मला शिकवायचं आहे. जेव्हा मी लोकांशी बोलतो मला तेव्हा कळतं की ते प्रौढ नाही. Why I say this? Because I have seen people suffering. कारण मी पाहिलंय की लोक दुःख सोसत आहे म्हणून मी असं बोलतो. And they don't know why they are suffering. आणि त्यांना माहिती नाही
की ते दुःख का सोसत आहे I know why they're suffering. आणि मला माहिती आहे ते का दुःख But I सोसत know आहे when I say they'll not accept, they'll be offended. आणि मला माहिती आहे जेव्हा मी बोलणार ते नाराज होणार ते गोष्टीचा स्वीकार करणार That's why I नाही don't say it. म्हणून मी त्यांना काय बोलत I नाही just leave it alone. आणि मी त्यांना असं सोडून So देतो I'm just speaking the general word. म्हणून मी तुम्हाला सामान्य वचन देतो Those who take it is good. आणि जे लोक हे वचन घेतात ते चांगले Those आहे who don't take it, जर तुम्ही घेत नाही so you're left to yourself. मग तुम्ही स्वतःच्या जिम्मेदार तुमची आहे जबाबदारी But तुमची remember, आहे पण लक्षात ठेवा that seed is growing. आणि तो जो बी आहे तो वाढत आहे Amen. Amen. That seed is growing. आणि तो बी वाढत आहे And you'll see the result. आणि तुम्ही त्याचा परिणाम all stand up. पाहणार चला आपण उभे राहूया